मुंबईतून एक धक्कादायक बातमी येते। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून चोरी झाली आहे। मंदिरातील कर्मचारीच दररोज सुमारे 10,000 रुपये चोरत होता। दादर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू झालाय। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध लागलेला आहे। पैसे चोरताना सिद्धिविनायक मंदिराचा कर्मचारी कॅमेऱ्यात कैद झालाय। आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्या सोबत आहेत। ईशान, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे, नेमकं काय घडलंय? माधवी, नक्कीच हा कर्मचारी गेल्या 8 ते 10 दिवसापासून या दानपेटीमधून पैसे चोरत होता। ज्यावेळी सिद्धिविनायक मंदिर आपल्याला माहिती असेल, सर्वात प्रसिद्ध असं मंदिर आहे। या ठिकाणी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लावले आहेत। अशातच सीसीटीव्ही रूम मध्ये बसलेल्या एका महिलेने हे पाहिलं आणि तिने ही गोष्ट जे मोठे अधिकारी आहेत सिद्धिविनायक मंदिरामध्ये त्यांच्या लक्षात आणून दिलं। त्यानंतर त्यांनी 8 ते 10 दिवसापूर्वीचे देखील सीसीटीव्ही तपासले। त्यामध्ये हे आढळून आलं की हा कर्मचारी गेल्या सलग 8 ते 10 दिवसापासून या दानपेटीमधून पैसे चोरत होता। त्याचसोबत आता पोलिसांनी या व्यक्तीला काल अटक देखील केली आहे। त्याचसोबत पोलिसांना असा संशय आहे की हे संघटितपणे असा प्रकार घडत होता, त्यामुळे संपूर्णपणे आता त्याची चौकशी होत आहे। त्याचसोबत सिद्धिविनायक मंदिरामध्ये सर्व कर्मचारी आहेत त्यांची देखील कसून चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे। पण प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरामध्ये असा प्रकार घडत असेल तर हे खूप निंदनीय आहे। त्याचसोबत अशा प्रकारे सिद्धिविनायक मंदिरामध्ये जर दानपेटीमधून असे पैसे चोरले जात असतील, कारण की सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा रक्षक असतात, सीसीटीव्ही असतात, त्यात जर असा प्रकार घडत असेल तर हे एकंदरीत कुठेतरी त्यांच्या मंदिराच्या पण देखील प्रतिमेला एक तडा गेलेला आपण म्हणू शकतो। धन्यवाद ईशान या माहितीसाठी।